योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूतां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्याउच्चहस्तचरणश्रवणत्वगादीं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानांचे विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐसे देही प्रेम काही कळा याल तरी यारे लागे अवगे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर राष्ट्रज्ञानी श्री तुकोबर आहे यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे परिचय आहे आणि काल्यातल्या प्रसंगातील आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा नाम जप यज्ञ सोहळा कशा निमित्तानं आहे काय कारणानं आहे तुम्ही 7 दिवसापासून सर्व मंडळींनी श्रवण केलेले आहेत पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त असणारे माझे चोखोबर आहे यांच्या पुण्यतिथी निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यामधील ही महाप्रसादाची सेवा म्हणजे काल्याची सेवा संस्थांच्या वतीने माझ्याकडून आलेली आहेत आता आजचं कीर्तन नसून आज फक्त तुम्ही लोकांनी जी सेवा केलेली त्या सेवेचे मला काय मानायचे फक्त आभार मानायचे कारण कीर्तन करावं अशी तब्येतही नाहीये कारण 7 दिवस 1 दिवसाचं लग्न असलं तर आपल्याला 6 महिन्यापासून तयारी करावी लागते इथं दररोज सकाळी 10 लग्न होते संध्याकाळी 10 लग्न होते एवढं मोठं नियोजन करायचं त्रास होतो पण एक परंपरा म्हणून मी सांगितलं होतं म्हणलं बाबा तुम्ही करा नाही म्हणे अर्धा तास का होईना तुम्ही सेवा करा म्हणून तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला मी त्याही दिवशी मध्ये कथेमध्ये बोलून गेलो हे बघा मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडलेच पाहिजेत ना महाराज त्यामध्ये प्रामुख्याने 2 उत्सव मी त्या दिवशी तुम्हाला सांगितले होते पहिला उत्सव घडला पाहिजे माझ्या देवाचा का देवाचा उत्सव साजरा करायचा याचं कारण असं आहे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय त्या जगाच्या मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय 1 आपण रामनवमी साजरी करतोय 2 आपण दत्त जयंती साजरी करतोय 3 आपण वामन जयंती साजरी करतोय नरसिंह जयंती साजरी करतोय दत्त जयंती साजरी करतोय महाशिवरात्र साजरी करतोय पण शास्त्र असं सांगतोय देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव अजिबात नाराज होत नाहीये पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर साधूचा उत्सव नाही घडला तर निश्चित माझा पांडुरंग परमात्मा तुमच्या आणि माझ्यावर नाराज झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून एखाद्या वेळेस देवाचा उत्सव थोडा बाजूला ठेवा देवाचा उत्सव थोडा बाजूला ठेवा पण मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाकडून साधूचा उत्सव झालेला पाहिजे हल्ली लोकांचा जर विचार करायला गेलो तर लोकांना देवाच्या उत्सवामध्ये रस नाहीये
आणि साधूच्याही उत्सवामध्ये रस नाहीये. हल्ली लोकांना स्वतःचे उत्सव करायची खूप हौस आलेली आहे महाराज. 90 वर्षाच्या डांगऱ्यांना सुद्धा वाटतं माझा वाढदिवस साजरा करावा, आणि त्यांना अख्खं गाव खाल्लेलं असतं. आणि कीर्तन आमच्यासारख्या लोकांचं, आम्ही म्हणतो साहेबासारखा माणूस नाही, म्हणजे साहेबही नरकात आणि महाराजही नरकात. खरं सांगू, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसानं असं कोणतं कार्य केलेलं आहे की माणसाचं वर्णन कीर्तनातून करावं? अजिबात नाहीये. एक तर कीर्तनातून देवाचं वर्णन झालं पाहिजे, नाही तर कीर्तनामधून साधूचं वर्णन झालं पाहिजेत महाराज. आणि संत चोखोबरायच्या पुण्यतिथीचे साक्षीदार मंडळी आपण सर्व मंडळी आहोत, म्हणून आपण भाग्यवान. विठ्ठल विठ्ठल देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, देव सारावे परते, संत पुजावे आरते, देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, शास्त्र असं सांगतं देवाची पूजा चालू आहे, देवाला अभिषेक घालत आहात, देवाची नैवेद्य दाखवतात, आणि एखादा संत एखादा महात्मा जर तुमच्या दरबारात आला तर शास्त्र असं सांगतं देवाची पूजा थोडी बाजूला ठेवा. देव सारावे परते, संत पुजावे आरते. आणि गेल्या 7 दिवसापासून आपण सुंदर अशा ज्ञानगंगेमध्ये सर्व मंडळी स्नान करत आहात. अनेक मंडळीने आपल्या ज्ञानातून तुम्हाला प्रबोधन केलंय. ज्ञानेश्वरी पारायण झालंय, श्रीमद भागवत कथा झाली, काकडा झाला, सायंकाळचे कीर्तन आहेत, आणि आजची ही काल्याची सेवा. आपण भाग्यवान आहात दादा. काही गोष्टी, ज्या गोष्टी देवतांना प्राप्त नाही त्या जर गोष्टी तुम्हाला आणि मला सहज प्राप्त झाल्या तर त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. या समाजामध्ये 3 प्रकारचे वर्ग पडतात. काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही, 1. काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही, 1. काहींना कळाला पण मिळाला नाही, 2. आणि काहींना मिळाला पण कळाला नाही, 3. एवढं गोड नियोजन आपण सर्व मंडळी करतात. मग एवढं सुंदर नियोजन चालू म्हणजे आपल्या परिसरातल्या काही 10-12 मशीने विचार केला का आज आमरस आपण कीर्तनाला जाऊ? नाही ना महाराज. त्यांच्या योनीमध्ये हे ज्ञानच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. अरे चुकून जर एखादं कुत्र कीर्तनाला आलं तर लोक त्याला म्हणतात हड, काढून देतात त्याला. बसणाऱ्या मंडळीला मला एवढंच सांगायचंय, बघा माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यानंतर लोक मंडपात येऊ देत नाही. विठ्ठल 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 म्हणजे पशुच्या योनीमध्ये हे ज्ञानही नाहीये. आपण भाग्यवान आहोत महाराज. स्वर्गातील देवांना येणार देहाचं महत्व कळालंय. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्यूलोकी व्हावा पण कशासाठी? नारायण नामे भो जीवन मोक्ष, नारायण नामे भो जीवन मोक्ष, हे नारायण नामे भो जीवन मोक्ष, कीर्तनी आनंद गावो घेते, गावो घेते, कीर्तनी आनंद गावो घेते, गावो घेते, कीर्तनी आनंद गावो घेते, हरी गावो घेते,
सांगतात की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जावा. मी भागवत महात्म्यामध्ये त्या दिवशी तुम्हाला सांगून गेलो, राजा परीक्षितीला शाप लागल्यानंतर स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले. शुकाचार्यांना म्हणतात, ओ महाराज, हे स्वर्गातील अमृत आहे, राजा परीक्षितीला पाजा, राजा परीक्षिती अमर होऊन जाईल, आणि भागवत अमृत तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळी शुकाचार्यांच्या मुखातले उद्गार किती गोडे. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मनिर्महान. कुठं स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत, दोघांची बरोबरी होणार नाहीये महाराज. देवादिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहे, सुरानामपि दुर्लभहा, म्हणजे सुरा म्हणजे देव, देवदिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहे त्या गोष्टी जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर माझी विनंती गड्यांनो, एवढा गोड नर्दे तुम्हाला मिळालाय ना. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, हे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, नाहक जमाना खोया. देवानं संधी दिलेली ना तुम्हाला, मग त्या संधीचं सोनं प्रत्येकाने केलं पाहिजेत का नाही महाराज? तुम्हाला व्यासपीठ मिळालेलं का नाही? या इथं कीर्तन करण्यासाठी हजारो कीर्तनकार मला म्हणतात, महाराज तुम्ही एक तारीख द्या हो मला, पण ज्याचं पुण्य उदायला येतील चोखोबरायच्या मनात आलं त्यालाच कीर्तन भेटतंय. मग व्यासपीठ तुम्हाला दिलं का नाही? मी कीर्तनाची तारीख तुम्हाला दिली, मग तुम्ही काय बोलायचं काय नाही बोलायचं हे मी ठरवायचं का तुम्ही ठरवायचं? हरिदासजी, तुम्हाला मी कीर्तनासाठी बोलवलंय का आग लावण्यासाठी बोलवलंय? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मला कळत नाहीये काय बोलाव, कुठं बोलाव, कसं बोलाव, याची अक्कल प्रत्येकाला आली पाहिजेत महाराज. काल निवृत्ती महाराज कदम एक वाक्य बोलून गेले, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ती क्लिप व्हायरल झाली. माझी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे, बुलढाणा जिल्ह्यातल्या सुद्धा सर्व जनतेला विनंती आहे, निवृत्ती महाराज कदम काय बोलले याच्याकडे नका पाहू. 25 वर्ष झाले सोपान महाराज आणि मी सोबत आहे, आमच्या दोघांच्या मुखातून एक तरी वाक्य जातीवादक निघलं का असं सर्वांनी सांगा मला. हे बघा, नशिबानं तुम्हाला कीर्तन आम्ही देऊ शकतो, व्यासपीठ आम्ही देऊ शकतो. आता बाप पोरासाठी संपत्ती कमवून ठेवतो, पण पोराने ती संपत्ती वाढवायची का गमवायची कोणाच्या हातात आहे? आणि माझी तरी महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाला सुद्धा विनंती आहे आणि मराठा समाजाला सुद्धा विनंती आहे, मूर्ख माणसाचा विचार जास्त करत जाऊ नका महाराज. अरे मी पाटील समाजामध्ये जन्माला आलेलो माणूस, मी जर चोखोबरायचं मंदिर बांधतोय, या आश्रमाचे जे मालक आहे आमचे पाटणकर बाबा ते कुंभार समाजाचे नो. मला महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सांगायचं, अख्खा महाराष्ट्र लाईव्ह पाहतोय, इथं पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी रस्त्यावर जेवढे काही मंडळी स्वयंसेवक आहे त्यातले बरेचसे 70% आमच्या गावाचे मुस्लिम धर्माचे लोक सुद्धा सेवा करता येते महाराज. बौद्ध धर्माचे लोक सुद्धा इथं वाढण्यासाठी, बौद्ध धर्माच्या माता मावल्या मातंग समाजाचे सुद्धा लोक चोखोबरायच्या दर्शनाला येतात. म्हणून महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझी विनंती आहे, एखाद्या कीर्तनकाराकडून जर चुकीचं वक्तव्य गेलं तर तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे, त्याच्यात आमच्या संस्थांचा 1% दोष नाहीये. त्या दिवशी एक महाराज काहीतरी बोलून गेले, लोक मधातच बोलले, आम्ही तुम्हाला आदर म्हणून इथं सेवा देतोय. काय देतोय? सेवा देतोय. आणि सेवा दिल्यानंतर तुम्हाला फक्त कान, तसं आमचा नेमच आहे, आमच्या पाटणकर बाबाला ह्या गोष्टी आवडत नाहीये, पण आता कसं आहे, समाज म्हणून काही गोष्टीचं पालन करावं लागतं. नाही तर ते म्हणतात कीर्तनकारानं कीर्तन केल्यानंतर कोणाचं वर्णन करायचं नाहीये. आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये आपण 18 पगड जातीतले 18 लोक एकत्रित राहतो महाराज. प्रत्येकाशी आपला वाद आहे, संवाद आहे, आपण सर्व गुण्या गोविंदानं राहतो. पण एखाद्या चुकीच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर त्याचे प्रसाद उमटत असेल, मी सकाळी आमच्या निवृत्तीबाबांनाही फोन केला, ते म्हणे महाराज मी काल बोलताना थोडं चुकलो म्हणे, मी या महाराष्ट्रातील सर्व जनतेची जाहीर माफी मागतो, अशी त्यांनी ग्वाही दिली. बरं सोपान महाराज, त्यांचा व्हिडिओ 2 दिवसात येईल. कारण काय आहे, करायला जातो गणपती नव्हतो नंदी, असं नाही झालं पाहिजे महाराज. कारण सप्ताह जातीवादासाठी नाही हो महाराज, थोडं तरी कळलं पाहिजे. मागच्या वर्षी अख्खं सप्त्याचं नियोजन सोपान महाराजाकडे होतं. या आश्रमाचे मालक आमचे पाटणकर बाबा आहे. जातीवादाचा विषय तुमच्या डोक्यातून काढून टाका, आणि एखादा माणूस बोलत असेल त्या वक्तव्याकडे महाराष्ट्रातल्या सर्वच जनतेने एवढं सिरियसली सुद्धा घ्यायचं कारण नाहीये. ही जर खरी हे अंकुर तयार झाला असेल तर हे जातीवादाचं अंकुर फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या राजकारण्यामुळे झालं. म्हणून महाराष्ट्रातल्या राजकारणी लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, तुमच्या मूर्खपणामुळं आमच्या संप्रदायातल्या कीर्तनावर, आमच्या मैत्रीवर, आमच्या सर्व गुन्हा, सगळ्याच जाती धर्मातले लोक आहे ना महाराज, तर कोण जातीचा याचा विचार करतोय. म्हणून सर्वांना विनंती आहे, आपण काही गोष्टी बोलत असताना, मग अशी मला फोन आले म्हणे महाराज आम्ही त्यांच्यावर केस करतो. म्हणले हे बघा असं नाही झालं पाहिजे. चुकलं एखाद्या व्यक्तीकडून, त्यांना माफी मागल्यानंतर आपण मोठ्या मनाने त्याला काय केलं पाहिजे, माफ केलं पाहिजे. आपण संप्रदायाचे लोक आहोत, आपण राजकारणी लोक नाहीये. कुठं त्यांनीही थांबलं पाहिजेत आणि कुठं यांनीही थांबलं पाहिजेत. या वादामुळं, लक्ष देऊन ऐका माझं वाक्य,
महाराष्ट्रात याच्या पुढं ना दुष्काळाचं संकट आहे रामू काका, ना गरिबीचं संकट आहे, ना नोकऱ्याचं संकट आहे, ना कशाचं संकट आहे. इथून पुढं 50 वर्ष या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त जातीवादाचं संकट आहे. आणि हा जातीवाद माझ्या चोखोबरायांनी, माझ्या ज्ञानोबरायांनी कधी संपवलाय महाराज ऐका. यारे लहान थोर यादी भरत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. ओ यारे लहान थोर यादी नारी नर करावा विचार हो खटलट यावे सुतवोनी जावे दौंडी भावे सोकामे दौंडी पिते भावे कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज. पंढरपूरला जर दर्शनाला तुम्ही गेले ना महाराज, तर पहिलं दर्शन तुम्हाला चोखोबरायच्या पायरीचं घ्यावं लागतं. कोणाचं घ्यावं लागतं? चोखोबरायच्या पायरीचं. दुसरं दर्शन तुम्हाला माझ्या नामदेवरायचं घ्यावं लागतं. आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी आहे, तिचं नाव आहे कान्होपात्रा. बरोबर आहे का नाही? अरे या वारकरी संप्रदायाने वेश्येच्या मुलीला जो वारकरी संप्रदाय खांद्यावर घेऊन चालतो, तो वारकरी संप्रदाय कधीच जातीवाद करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि या संधीचं सोनं करा बरं. परत परत ह्या गोष्टी नाही मिळणार महाराज. गेलेला पैसा परत तुम्हाला मिळू शकतो ना, कष्ट केले पैसा परत कमवू शकता, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली संपत्ती परत घेऊ शकता, गेलेली सत्ता परत कमवू शकता. पण जीवनामध्ये एक गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही, हा नरदेह महाराज. हा नरदेह दुर्लभ जाना दुर्लभ आहे महाराज. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय ना. पावला हदे कागटाळी न्याय पावला देह कागटाळी न्याय पावला दे कागटाळी न्याय पावला देह कागटाळी न्याय पावला दे कागटाळी न्याय पावला देह कागटाळी न्याय आता माझी खंडी देह देहांतरे आता माझी खंडी देह देहांतरे आता माझी खंडी देह देहांतरे आता माझी
देहांतरे आता माझी थंडी देह देहांतरे अभयदान रे दुनिया अनमोल किमतीचा नरदेह तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय म्हणून आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत भाग्यवान आहोत. तुका बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा महाराज सांगतात चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याचं कीर्तन म्हणजे हे महाप्रसादाचं कीर्तन आहे. कशाचं आहे? महाप्रसादाचं कीर्तन आहे. बरेचशा लोकांची अशी धारणा आहे, बऱ्याचशा लोकांचं असं मनोगत आहे 7 दिवस कीर्तनाला नाही गेलं तरी चालतं. काय लोकांची धारणा आहे माहितीये का? 7 दिवस कीर्तनाला नाही गेलं तरी चालतं, काल्याच्या कीर्तनाला गेलं की पदरामध्ये तेवढंच पुण्य मिळतं. ही जर तुमची धारणा असेल तर ही धारणा चुकीची. बरं महाराज, तुम्ही सर्व व्यावहारिक लोक आहात. व्यवहारानुसार तुम्हाला जर एखाद्या नोकरीवर तुम्ही असेल तर 30 तारखेला तुमचं पेमेंट होतं. किती तारखेला होतं? 30 तारखेला. मग 30 तारखेला जर पगार होत असेल तर पहिले 29 दिवस तुम्हाला काय करावं लागतं? काय करावं लागतं? बोला. 29 दिवस काय करावं लागतं? काम. 29 दिवस काम केल्यानंतर 30 तारखेला कंपनीचा मालक तुम्हाला काय देतो? पगार देतो. बरोबर आहे का नाही? मग 29 दिवस घरी झोपले. 29 दिवस कुठे झोपले? घरी झोपले. आणि 30 तारखेला पगार आणायला गेले. तुमचा बाप देईल का पगार तुम्हाला? हा, तसं महाराज 7 दिवस प्रत्येकानं सेवा करायची. प्रत्येकच सेवा प्रत्येकाला शक्य नाही हो महाराज. देवाने ही सृष्टी निर्माण करत असताना प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी कशा शक्य होणारच नाहीये. काही लोक आर्थिक मदत करू शकतात, मग आर्थिक मदत करणारे लोक सेवा थोडी करू शकतात महाराज. काही ना इथून झाडून घेण्याची सेवा करायची, काही ना वाढण्याची करायची, काही ना अन्नदान करायची. बघा, सप्ताहामध्ये अन्नदान करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, आणि पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, मदत करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, आणि तर टाळ घेऊन भजन करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, विनेकऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य. काही म्हणतील कीर्तनकार 2 तास गप्पा मारतात. कीर्तनकाराला जेवढं पुण्य तेवढंच ऐकणाऱ्या लोकांना आहे. एक जाणकार माणूस मला म्हणे, महाराज मग सप्ताहामध्ये सर्वांना जर समानच पुण्य आहे तर सप्ताहामध्ये महान पुण्यवान कोण आहे? एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये काड्या करणारा महान पुण्यवान. कारण तो योग पुरुष आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी या सर्वांना जमत नाहीये. म्हणून हे बघा, 7 दिवस ज्याला ज्याला जशी जशी सेवा जमल तशी तशी सेवा करायची. आणि त्या सेवेच्या प्रित्यर्थ काल्याच्या दिवशी भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. हा भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा. एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देही प्रेम काही कळा. भागवत कथेमध्ये काल्याचा विचार बराचसा आपण पाहिलेलाच आहे महाराज. दशमस्कंदामध्ये सुंदर असं काल्याचं वर्णन गोड प्रकारे शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलंय. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येते, त्या त्या वेळेस विश्वाचा मालक जगत मालक काय करतोय? अवतार घेतो. यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होए धर्म की हानि, बाढ़ही असुर अदम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा,
हरहि कृपा निधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस या धर्मावर राणी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतोय. आणि द्वापार युगाची तीच परिस्थिती झाली. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं 1, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं 2, आणि तिसरं प्रमाण सर्वांच्या पाठी. धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घे. आपुला पाळीसी भक्त जना, पाळीसी भक्त जना, आपुला पाळीसी भक्त जना, साठी जन्म सोसिले, अंबरुसे साठी जन्म सोसिले, आपुल्या पाळीशी भक्त जन अंबरुसीसाठी जन्म सोसिले, दृष्ट निर्दाळिले. किती एक द्वापर युगाची परिस्थिती तीच झालेली आहे. पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला होतंय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, नेत्री वाहे तो हे सांगतसे, दिधलासे त्रास ऋषी मुनी सकळाओ, न पूजिती कोणी देवा एक, राहिले यज्ञ मुळिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या बेने. सर्व ब्रह्मदेव पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून भगवान विष्णूंकडे जाते. खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये तर तुम्हाला कोणाकोण चांगलं काम करून घ्यायचं असेल ना, तर इच्छा जरी नसली तरी लोकांचं वर्णन करा. काय करा? वर्णन करा. कारण माणसाला सगळ्या जगात जर काय प्रिय असेल तर स्तुती महाराज काय, आणि ती स्तुती करण्याची काही काहीकडे काय कला आहे, आणि ती आपल्याकडे अजिबात नाही. बरोबर आहे का नाही? आपल्याला गाढवाला गजानन म्हणायची सवय लाईफ मध्ये जमली नाही. गाढवाला गाढवच म्हणायचं आणि गणपतीला गणपतीच म्हणायची. आता काही काही कुत्र्याला सुद्धा शिव म्हणतात, त्यांच्याकडे ती बुद्धी आहे. बरोबर आहे का नाही? आता वर्णन कोणाला आवडत नाही महाराज. आता जगाच्या मालकाला जर वर्णन आवडतं तर तुमच्या माझ्यासारख्या माणसाकडे काय घेऊन बसले? सप्ताहाचे देणगीदार. सप्ताह सुरू झाला की एवढी अडचण असते, पैसे नसतात. माझी विनंती तुम्हाला, तुमच्या गावातला 1 नंबरचा हलकट माणूस असू द्या, तुम्ही फक्त त्याच्याकडे पावती घेऊन जा, म्हणा ओ पाटील पाटील, तुमच्यासारखा दानशूर माणूस आपल्या गावामध्ये नाही. ते कॉफी पाजून 5,000 देतोय तुम्हाला. किती देतोय? मग मला एवढंच सांगायचं, या तोंडाने तुम्हाला चांगलं बोलायचं आणि या तोंडाने तुम्हाला काय बोलायचंय? वाईट बोलायचं. मग होईल तोपर्यंत माणसानं चांगलंच बोललं पाहिजेत ना महाराज. माफी मागून एक वाक्य बोलू का? राजकारणी लोक गोड बोलतात का कामं करतात? हो बोला गड्या, तुम्ही बोला म्हणजे आरोप माझ्यावर येणार नाही. हा, राजकारणी लोक गोड बोलतात का कामं करतात? मग त्यांचा तेवढा जरी गुण आपण जीवनामध्ये घेतला, दुःख होण्याचं काही कारण नाही ना. होईल तोपर्यंत माणसानं गोडच बोला, काही करू नका. मागच्या वर्षी काही काही एवढं गोड बोलले, त्याचा परिणाम मला झाला ना. डायरेक्ट अख्ख्या परिसरामध्ये चर्चा झाली. हो साहेब, मागच्या वर्षी डायरेक्ट प्रचार झाला की महाराजांना 10 कोटी रुपये जमा केले म्हणे सप्त्यामध्ये. आता 10 कोटीवर शून्य किती असतात मलाच कळत नाही बाबा. तुम्हाला माहित असेल तर मला सांगा तुम्ही. हे बघा, मी त्याही दिवशी कीर्तनात बोलून गेलो आणि आजही बोलतो. तुम्ही ज्यावेळेस विचार करता की महाराज हा सप्ताह पैसे कमवण्यासाठी करतोय, तर माझे कट्टर विरोधी 2 माणसं इथं बसलेले आहे. एक संतोष लहाने साहेब आणि सोपन महाराज. ते म्हणे दादा एवढा मोठा उत्सव करू नको. पत्रिका छापेपर्यंत त्यांचा काय होता, मी त्यांना सांगितलं, म्हणलं हे बघा, मी महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रकारे मानधन घेतो. ते त्रिकालाबाधी सत्य, त्याच्यात अजिबात काही मिथ्य नाहीये. पण माझं मन मला सांगतं, मी 100% जर मानधन घेत असेल तर त्यातले 80% माझे चोखोबऱ्यासाठी जर खर्च झाले तर मला जीवनामध्ये कधीच पाप लागणार नाहीये. आणि लोक अफवा एवढी करतात बाबा 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 बाबा, अहो 10 कोटी का अमाऊंट थोडी का? तुम्ही जर मला दिली तर मी कीर्तनही करत नाही. अहो दरवर्षी याच्यापेक्षा मोठा करू ना. आपला दरवर्षी काल्याला रस असतो. 10 कोटी तुम्ही मला कुठून तरी आणून द्या, मी दररोज रस खाऊ घालतो तुम्हाला. नाही महाराज, जे म्हणतात महाराजांना पैसा गोळा केला, मी त्या दिवशी सांगितलं आरशासमोर तुम्ही उभे राहा आणि त्या 10 कोटीमध्ये तुमची पावती केवढ्याची ठरवा, मग त्या पावतीनुसार ठरवा. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, बघा काही गोष्टीचा विचार करत असताना थोडाफार तरी विचार आपला माणूस म्हणून करत जा. विठाला 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 विठाला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा जो सप्ताह चालतोय त्याच्यामध्ये 100% 100 नाही 1000% सर्वात मोठं जर योगदान असेल तर कमीत कमी आमच्या चिखली तालुका, लोणार तालुका आणि सिंदखेड राजा तालुका यातले जेवढे काही आम्हाला 120 ते 50 गाव आम्हाला चपात्या देतात यांच्यावर हा सप्ताह चालू आहे महाराज. आणि त्यामध्ये सर्वात मोठं योगदान, आता माझी तर कोणाशी ओळखच नाही कारण मी कुठं जातच नाहीये महाराज आणि त्यातल्या त्या जिल्ह्यात तर जास्त काही फिरत नाहीये, पण ही चपात्याची पद्धत सुरू करण्यासाठी सर्वात मोठं सहकार्य जर आम्हाला लाभलं असेल, माझी तर काही ओळखच नव्हती. आमच्या वैष्णवगडाचे जेवढे वारकरी मंडळी आहेत, आमच्या सानप गुरुजीचे जेवढे काही मंडळी आहेत, माझी सर्वांना विनंती आहे, वैष्णवगडाचे जेवढे काही मंडळी आहेत, आमचे सानप गुरुजींचे जेवढे काही अनुयायी आहेत, त्यांनी आम्हाला बसवलं आणि त्यांनी सांगितलं म्हणे महाराज तुमचं नाही येणं झालं तरी चालल, कार्यक्रम हा तुमचा नाहीये. जसं आम्ही वैष्णवगडाचा कार्यक्रम करतो तसे चोखोबराय सुद्धा वैष्णवगडाचेच आहे. आणि आमच्या भरत महाराजासोबत, आमच्या संतोष सोबत, आमचे देळगाव गुबेचे, आमचे सर्वचे मंडळी आहे त्यांच्यासोबत त्या परिसरातले लोक फिरले, नाही तर आम्हाला कुठं माहिती आहे तो कोणत्या गावात कोणाला जाऊन भेटायचं. म्हणून सहकार्यानं हा कार्यक्रम होतोय, तुम्ही सहकार्य करता म्हणून हा कार्यक्रम चालतोय. पुरुषोत्तम महाराज हा कार्यक्रम करत नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल पैशानं लोक गोळा होतात तर कोट्यवधी रुपये लोकांकड अजिबात पैशानं लोक निवडणुकीत 500 रुपये घेऊन सुद्धा लोक गेले नाहीये. लोक नुसतं गाड्यात बसतात, त्यांच्याकडून पैसे घेतात, हॉटेलवर चरतात आणि घरी येतात, सभेला जात नाही. हा जो समाज आहे, जेवढ्या माझ्या माता मावल्या आहे, जेवढे मंडळी इकडे बसले त्यापेक्षा अर्धे लोक पाठीमागं बसलेले. आणि म्हणून तुम्ही जे येतात ते माझ्यामुळे सुद्धा नाहीये, माझ्या चोखोबरायमुळे तुम्ही सर्व मंडळी येतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि कोण असं माझ्या भगवंताचं वर्णन केलं. शशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्षस्थलकस्तोश्रम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगना अविनाशा. असा गदगद झाला हो माझा देव आणि गदगद होऊन देवानं आशीर्वाद दिलं. आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी. तळमळ मानस करू नका, सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण काही भक्त. ठरलं महाराज अवतार घ्यायचं, पण अवतार घेणं एकट्याला जमतं का हो. शेषापती बोले लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ आता. शेष म्हणजे लक्ष्मणजी. शेष म्हणजे कोण? लक्ष्मणजी. त्रेता युगामध्ये शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मणजी. लक्ष्मणजीने हात जोडले, ओ ओ ओ मालक, हे बघा मागच्या जन्मात मला तुमच्यामुळे खूप त्रास झाला हो. 14 वर्षाचा उपवास करावा लागला मला. किती वर्षाचा? 14 वर्षाचा. रामायणामध्ये वनवास सीताई साहेबालाही घडला नाही आणि रामायणामध्ये वनवास रामालाही घडलेला नाहीये. खरा वनवास जर रामायणामध्ये कोणाला घडला असेल तर उर्मिला मातेला घडलेला आहे आणि लक्ष्मणाला घडलेला आहे. इंद्रजिताला मारण्यासाठी 14 वर्ष उपवास करावा लागला. आता आम्ही काही ठिकाणी गेले, काही काही मायमावल्या म्हणतात महाराज माझ्या पोरीला सीतेसारखा वनवासी. आता 2024 मध्ये तुझ्या पोरीच्या बेन सासून फाशी घेतली ना तरी म्हणते माझ्या पोरीला सीतेसारखा वनवास. तो काळ होता महाराज, त्या काळामध्ये सासूबाईचं चालत होतं. आता कशाचं सासून कशाचं काय, आता तो विषय राहिलेला नाहीये. देव हुशार आहे. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येणे चतुरा तो शिरोमणी. देवाने सांगितलं ए लक्ष्मणा, अरे मागच्या जन्मात तू लहान भाऊ होता म्हणून तुला माझी आज्ञा पाळावी लागली. हे बघ आता तू वडील होईबा सर्वज्ञ, पाळीला मी आज्ञा तुझी बारे. बलराम दादा हे भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू होते, पण अख्ख भागवत वाचा ह्या बाबानं बलराम दादाचं कधीच ऐकलं नाहीये. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. आता अवताराची वेळ जवळ आली. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक झाली. ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणारे
तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार, हे चरित्र आपण भागवतामध्ये ऐकलेलं आहे. घेऊन या खड्ग मारा या धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने सांगितलं, अरे महिलांची हत्या करणं ब्रह्मपातक लागल वेड्या, आम्हाला कारागृहामध्ये ठेव, तुला पोरग झालं की मी आणून देतो. ठरल्याप्रमाणे पहिला मुलगा झाला. कंसाकडं वसुदेव घेऊन गेले. मला एवढंच तुम्हाला विचारायचं, कंस हा राक्षस होता का देव होता? हो, राक्षस होता. तरी तो तुमच्याने माझ्यापेक्षा चांगला होता. कमीत कमी कंस जन्माला आलेले पोरं मारत होता. आपण तर गर्भातल्या मुली सुद्धा मारायला लागलो महाराज. कंसापेक्षा हलकं झालं. प्रत्येकाला मग असं वाटतंय की मला पोरगच पाहिजे. आता पोरं काय दिवे लावतात मला अजून काही कळलं. दशरथ माहिती आहे तुम्हाला? आपल्या गावचा नाही, राजा दशरथ. 4 पोरं होते ना त्याला, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मग दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही, आजकालच्या दशरथांनी अपेक्षा करायची नाही. याच्यासाठी भागवतामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकलेली आहे. मग 6 नारदजी येतात. ए कंसा, देव येतो, चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, असे बोट केले. 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडनं मोजला की इकडचा 8वा येतो, इकडनं मोजला की इकडचा 8वा येतो. आता तो विनाशक आले, कंसच होता तो. पहिलं मारलं, दुसरं 6 मारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग मायाने येतं. आश्चर्य करीत जगा माझी. 8वीची तयारी सुरू झाली. किती गोड माझे नामदेवराय वर्णन करतात. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय हृदय जळत असे. भगवंताच्या जन्माची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, व सुनामती ती बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. अयोनी संभव नोहे काही श्रमी, ना मयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. अहो 6 मुलं मारले या नराधमाने. पतिदेवा वाचव माझ्या लेकराला. देव सांगू लागला, आई काळजी करू नको ग, कंस मला काय मारणार आहे, त्याचं तेरस खाल्लेलं आहे मी, तू ताण नको घेऊ. पण एक काम कर, नंदाचा घराला मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येते मनसी रक्ष पाळ हो, देव्या मोहिले सकळ. नंदाचा घराला मजनी गोकुळाला. जगाच्या मालकाला उचललं, गोकुळामध्ये नेऊन ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उडते दूत. 8वा जन्माला आलाय म्हणून कंस धावत पळत गेला. देवकी सांगते, ए दादा, तो मुलगा नसून मुलगी, मुलगी तुला काय करणार आहे. पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे जिथं 6 मारले तिथं मारण्यासाठी घेऊन गेले. तुझं लागी वधी उपजला मजाली. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. वयाच्या 65व्या वर्षी माझ्या नंदबाबाला मुलगा झाला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. जगाचा मालक गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे.
जिकडं तिकडं सगळीकडे आनंद आहे. पण कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा जळका पसुटाला. कंसाने तातडीने मिटिंग भरवली, पुतनेला पाठवलं, पुतनेलाही मारलं, माबळ भट्टाला पाठवलं, माबळ भट्टालाही मारलं. असे अनेक राक्षस माझ्या जगाच्या मालकानं मारले. आणि आता जगाचा मालक रांगायला लागला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते, डाव्या गुडघ्याने रांगते. तळवे तळहात तळहात टेकीत, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते, गुडघ्याने रांगते. रंगाने रंगनाथे डोम्याने खिरास ये, रंगाने रंगनाथे डोम्याने खिरास ये, रंगाने रंगनाथ डोम्याने खिरास ये, रंगाने रंगनाथ डोम्याने खिरास ये. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते, हो डाव्या गुडघ्याने रांगते. वर्णन करतात. गवळण जसवंती पै सांगे, आलिया कृष्णाचे ने मागे, एले ने ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले, येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंके ओ तोडिले, दया दुधाचे बक्षिले, ओलंडिले ताकाचे. जगाचा मालक रांगायला लागला. रंगता रंगता गल्ली बोळीत फिरायला लागला. सगळे पोरांना एकत्रित केलं. ए पोरांनो, ए मुलांनो, अरे आपल्या परिसरामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? खरं सांगू का महाराज, दही दूध तूप लोणी खाणारे लोकच राज्य करू शकतात. बरं, कोंबड्यान देशीवाले अजिबात राज्य करू शकत नाहीये. म्हणून खाण्यावर थोडं काय करा, नियंत्रण ठेवा. महाराष्ट्रामध्ये 48 कलेक्टर आहे साहेब. किती कलेक्टर आहे? 48 कलेक्टर पैकी 38 कलेक्टर तूप खाणारे. बाकीच्या आडनाव चेक करा तुम्ही. क्रिकेट क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठे क्रिकेटरांचे आडनाव चेक करा, तूप खाणारेचे. गायन क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठे गायक जर कोण असेल तर तूप खाणारेचे. फिल्म सिटी मध्ये जेवढे काही डायरेक्टर आहे ते सुद्धा तूप खाणारे. आणि जेवढे काही मोठे मोठे विरोधक गायक, जेवढे काही लोक आहे, हे बघा, आमदार तुमचा असू शकतो, गावाकडचा पिये वेगळा आणि तिथला पिये तूप खाणाराची. मंत्री तुमचा असू शकतो, मुख्यमंत्री तुमचा असू शकतो, पण त्याचे सचिव, विधानसभेचे सचिव पहा, विधान परिषदचे सचिव पहा, केंद्राचे सचिव पहा, IAS पहा, IPS पहा, जगातील जेवढे काही मोठे तज्ञ डॉक्टर आहेत, वकील आहेत, असे लिस्ट काढा तुम्ही गुगलवर. सगळ्यांचे आडनाव जर चेक केले तर ते फक्त आणि फक्त तूप खाणारेच. विठाला खाण्यावर बरंच महत्व आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून खात असताना थोडं दही दूध तूप लोणी खाल्लं पाहिजेत. दररोजच्या दुपारच्या जेवणामध्ये ताक पिलं म्हणजे हृदयविकाराचा झटका येत नाही असं डॉक्टर सांगतात, बरोबर आहे? दही दूध तूप खाल्लं पाहिजेत ना महाराज. काय नशीब असेल महाराज आपल्या शेतकऱ्याचं काही कळत नाही. गाई सांभाळायच्या आपण, गाई सांभाळायच्या आपण, त्यांना चारा आपण टाकायचा, त्यांना सगळं त्यांचं संगोपन आपण करायचं महाराज. आणि ज्यांना शेतच माहित नाही, ज्यांना गायच माहित नाही, गिरही माहित नाही, जर्सी माहित नाही, गावरान माहित नाही, खिल्लारी माहित नाही, असे लोक ते दररोज 2 टाइम गिर गाईचं दूध पितात महाराज. आणि आपल्या घरी 10 गाई असून आपल्या चहाला दूध नसतं. त्याला काय लागतं? काय लागतं त्याला? दूध काढायचं तुम्ही, पण खायचं कोणा ठरवायचं हे सुद्धा देवाच्या हातात आहे. आमचे बाबा मला नेहमी सांगतात, पैसा कमवायचा तू, पैसा कमवायचा तू, पण खर्च कोणी करायचा ते प्रारब्ध आमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल एका बामणाने मला सांगितलं, तुमची आर्थिक रेषा खूप चांगली हो, अशी स्पष्ट दिसते. पण त्या बामणाला मी सांगितलं, माझा 2-3 मोठे मोठे गतिरोधक आहे. माझ्याजवळ 5 लाख रुपये आले की 7 लाखाचं काम अगोदरच बाबा ठरवून घेतात. बरं, त्यांचंही बरोबर. ते म्हणी
तुझ्याकडे जर पैसा जास्त आला तर तू नास्तिक होशील म्हणे. काय म्हणतात ते? नास्तिक होशील. मग चला आता आपलं आहे ते खर्च करत राहायचं. काय सांगत होतो मी तुम्हाला? जगाच्या मालकाने सर्व गोपाळांना एकत्रित केलं. अरे गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना वाळून का गेले? देवाने गोपाळ रडायला लागले. हे बघ देवा, जेवढं दही दूध तूप लोणी तेवढं सगळं कुठं जातं? डेअरीला जातं. डेअरीला काही राहत नाही. आणि मग भगवंताने पक्ष स्थापन केला. माखन चोर मित्र मंडळ, अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष सचिव आणि पेंद्या, उपाध्यक्ष बलराम दादा आणि सचिव. कवळणीच्या घरी गेलो, दही दूध तूप लोणी खाल्लं, तिला जाग आली, ती जर आपल्या मागे लागली तर ती वस्त्रकाळ माती घ्यायची, काय करायची? तिच्या डोळ्यात टाकायची. पेंद्या हुशार होता म्हणे, देवान ती जर चष्मा घालून आली तरी तर तुझ्या माग मी कधी ईडी लावील आणि कधी तुझे व्हिडिओ काढील आणि कधी तुझ्या क्लिपा काढून तुला कधी जेलमध्ये टाकल. जेवढा भेटतो तेवढा निधी खर्चायचा. शहाणपणा नाही. ठरलं तरी यारे लागे, यालं तरी यारे लागे, याले तरी यारे लागे, याले तरी यारे लागे, याले तरी यारे लागे, याले तरी यारे लागे. आवगे माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. भगवंताने आव्हान केलं. हे बघा, याल तरी यारे लागे. देवाची भाषा आणि संतांच्या भाषेमध्ये फरक पहा. साधू तुम्हाला विनंती करत असताना साधू सांगतात, लागोनिया पाया. हे बाबा ना, मी तुम्हाला पाया पडतोय. विनवितो सकळ जना, हे साधूचं प्रमाण आहे. आणि देवाची भाषा गरज असेल तर या, मला काही तुमची गरज नाहीये. आणि जर तुम्ही माझ्या पाठीमागे आले तर तुमच्या जीवनाचं सार्थक होऊन जाईल. एक वाक्य मी तुम्हाला सांगतो गड्याने. हे बघा, मानवी देहाला सुगंध जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक तर माणसानं देवाच्या मागे गेलं पाहिजे, नाही तर साधूच्या मागे. मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं जर माणसाच्या पाठीमागे गेल्यानंतर कसं होईल हो? जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. जगातला प्रत्येक जीव कसा आहे? अपूर्ण आहे. आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं अपूर्ण ठेवलंय. काहीला रूप दिलं तर गुण दिला नाही, काही ना रूप दिलं तर गुण दिला नाही, काही ना गुण दिलं तर रूप दिलं नाही, काही काहीला संपत्ती दिली तर शारीरिक सुख नाही, काही काहीला शारीरिक सुख चांगले तर खायला भेटत नाहीये. प्रत्येक ठिकाणी देवानं कुठं ना कुठं कोणाला तरी कमी ठेवलंय. आणि परिपूर्ण जर या विश्वामध्ये कोण असेल तर ते संत, आणि दुसरं कोण आहे? भगवंत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देवाच्या पाठीमागे जा, साधूच्या पाठीमागे जा. तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय महाराज, देवावर थोडा विश्वास टाका बरं. मी नेहमीच सांगत असतो, अरे आता 10-15 दिवसापूर्वी, मागच्या वर्षी पहिल्या दिवशी ज्यांचं कीर्तन झालं, आमच्या अर्जुन गुरुजी लाड, त्यांच्या गाडीचा अपघात झाला. स्वामीजी, गाडीचा अपघात जर तुम्ही मोबाईलवर पाहिला तर असं कोणी म्हणणारच नाही की या गाडीतलं कोणी वाचलं असेल म्हणून. कोणीच म्हणणार नाही महाराज. 100%पैकी 100% फॉर्च्युनर गाडी लॉस झाली. आणि गाडीतून ज्यावेळेस गुरुजींना आणि ड्रायव्हरांना एका सेवकाला काढलं, जसं मनुष्य झोपीतून उठतो ना महाराज, तसं गुरुजी बाहेर आले होते. ही कशाची किमी आहे माहिती का महाराज? भारतानंद स्वामी सारख्या महात्म्याची सेवा घडते त्यांच्याकडून. आमच्या पाटणकर बाबाचं एक वाक्य आहे, ते सांगतात, भारतानंद स्वामीजींचे लाड फक्त लाड गुरुजीच पूर्ण करू शकतात, बाकी कोणी पूर्ण करू शकत नाही. मी त्या दिवशी तुम्हाला बोललो, 10 बायका सांभाळू शकतो मनुष्य, किती? ब्रह्मचारी लोक सांभाळणं सोपं नाहीये. ते भारतानंद स्वामी रात्री 3 वाजता सांगतात मला जनरेटर पाहिजे. आमचे बाबा 3 वाजता म्हणतात पाणी संपलं, आता आणायचं कुठून? लाईट नाही. मला बाकी माहित नाही, 15 मिनिटात पाणी आलं पाहिजेत म्हणजे आलं पाहिजे. असं एवढ्या महात्म्याला, अरे वेदांता मधला भीष्माचार्य आहे ते. आणि वैराग्यस्य परामूर्तीम, झळझळीत वैराग्याच्या महात्म्याचं आहे. त्या महात्म्याची कोणतीच गोष्ट कधी टाळत नाही. म्हणून एवढा सुद्धा अपघात होऊन येत किंचितही दुःख झालं नाही. केलेली सेवा कुठं ना कुठं कामी येते म्हणजे येते. विश्वास ठेवा माझ्या देवावर, आणि विश्वास जर ठेवला तर मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आगात निवाराया. आणि जर तुम्ही भगवंताच्या मागे गेले तर फायदा काय आहे? आजी दे तू
काळजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हे बघा, विषयाचा आनंद तुम्ही किती जरी उपभोगला तर आतापर्यंत विषयाच्या आनंदानं कोणी परिपूर्ण झालं त्याची तृप्ती झाली अजिबात नाहीये. अग्नीमध्ये किती तूप टाकलं म्हणजे अग्नी शांत होईल का हो महाराज? अजिबात नाहीये. 80,000 बायका होत्या रावणाला. किती बायका होत्या? 80,000 बायका असून सुद्धा माझ्या सीताई साहेबाकडे त्याची वक्रदृष्टी गेली ना हो. मग विषयाच्या आनंदानं आतापर्यंत कोणीच तृप्त झालं नाहीये. म्हणून जीवनामध्ये प्राप्त करत असताना परमार्थिक आनंद प्राप्त करा. हे बघा, परमार्थाची नशा आहे लोकांची. हे बघा, एवढं ऊन असून सुद्धा, एवढी तहान असून, एवढं वातावरण खराब असून सुद्धा काय चोखोबरायचा चमत्कार असेल महाराज, मानलं पाहिजे. बरं, त्या दिवशी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी जवळपास 15 किलोमीटरला एवढं वारं होतं साहेब, भाऊ, एवढं वारं होतं की बरेचशा ठिकाणी झाडं पडले, बरेचसे पत्र उडून गेले, सर्व काही झालं. पण इथं 1% सुद्धा वाऱ्यानंही त्रास दिला नाही आणि पाण्यानं सुद्धा त्रास दिला नाही. चोखोबरायनेच त्या वायुदेवतेला फोन करून सांगितलं असतं, ए इंद्रा, तुझ्या सेवकांना सांग, अरे पश्चिम महाराष्ट्रातून नाही, 4 राज्यातून माझ्या चोखोबरायच्या कार्यक्रमाला सगळे वारकरी आलेले, त्यांना जर त्रास झाला तर तू ये आणि मी ये. म्हणून एवढा आनंदात सप्ताह झाला, येत किंचितही कोणताही त्रास झाला नाही. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. मागच्याही वर्षी 5 मेला कार्यक्रम चालू झाला, 4 तारखेपर्यंत मुसळधार पाणी होता. पण 5च्या नंतर 16 सुरू झाल्यानंतर हे बघा, एवढे लोक आहे पण येत किंचितही कोणाला दुःख नाहीये. मी त्या दिवशी कथेत बोलून गेलो, एवढे लोक होते इंदुरीकरांच्या कीर्तनाला तर 5-5 किलोमीटरला लोकांना येताच आलं नाही महाराज. शेळगाव हॉटेल पासून लोक परत गेले, इकडे देळगामाईपर्यंत आले, गाड्या पाहिल्या, तिकडून परत गेले, इकडून मंगरुळपर्यंत आले, परत गेले. जेवढे इथं होते तेवढेच पाठीमागं बसलेले होते. एवढा समाज असून येत किंचितही कोणाला धक्का नाहीये आणि मला आनंद वाटतोय महाराज. माझ्या चोखोबरायच्या दरबारामध्ये अन्नपूर्णा माता पाणी भरतीये महाराज. त्या दिवशी 1 वाजे लोक जेवण करत होते. असं एखाद्या माणसाने आम्हाला सांगावं की इथून कोणी उपाशापोटी गेलं. हे बघा, आम्ही कोण करणारे महाराज. मी सांगतो नेहमी आमच्या बाबाचं वाक्य, देवाच्या मनात आलं ना, कोण जाणे कोणा घडे उपासना, देव कोणाकून कोणतं कार्य कधी करून घेईल काही सांगता येत. अरे ज्या चोखोबरायांनी अमृत पवित्र केलं त्या चोखोबरायला अन्नपूर्णा मातेचं काय महाराज. अन्नपूर्णा माता वळकुटी घेऊनच आलेली इथं, वळकुटी घेऊन 7 दिवस इथं झोपायला आहे. मला बाबा रागवले होते सप्त्याचं नियोजन करताना, मूर्ख आहे म्हणे तू. मला आता तेच किती वेळ समजून सांगता. त्यांचं ठरलेलं आहे, त्यांच्या गुरुजीचं वाक्य छे छे, ते गेले. आपले घायाळ महाराज, चाल जर चुकली, छे छे मूर्ख आहे तू, बस तीच परंपरा इकडे आली, मूर्ख आहे तू. अहो म्हणलं ते मला माहिती आहे ना, दुसरं काही बोला ना. अरे काल्याच्या दिवशी एवढ्या लोकांना आमरसाची कशी व्यवस्था करायची, वाढायला त्रास होतो, काही त्रास होतो. विजू भाऊ, राधेश्यामजी चांडक साहेब, मी एवढा मोठा सोहळा करतो, शेगावून काही 300 ते 400 लोक विजू भाऊ इथं स्वयंसेवक म्हणून आलेले. मला आनंद वाटतोय सांगायला स्वाभिमानाने की हे लोक दिवसभर कथाही ऐकतायत, सकाळी काकड्यालाही उठतात. इथं कमीत कमी 100 माता मावल्या आहे महाराज. आणि जे सेवेकरी आले ते लोक गरीब नाहीये बरं, विदर्भातले खानदानी लोक आहे. ते प्रत्येकाकडे 50-50, 100-100 एकर जमीन आहे भाऊ, पण त्या मायमावल्या इथून झाडून घेण्याची सेवा करतात. आणि मी कालच्या कथेमध्ये बोललो, त्यांचे उपकार मी नाही फेडू शकत महाराज. हे बघा, मला गोड बोलता येत नाही, तो माझा स्वभाव आहे, काय करणार मी. गोड आमच्या सोपानबाल बोलता येतं, त्यांच्या आईनं किती गुळ खाल्ला होता मला काही माहित नाही बघा. हे बघा, पण मला एवढंच आहे, मी खरड जरी बोललो तरी लोक माझ्यावर तेवढंच प्रेम करतात बरं महाराज. यात किंचितही बदल नाहीये. आपला फडच वेगळा आहे, आपला भक्त परिवार वेगळाच आहे. मी जर लय कोणाला गोड बोललो की लोक म्हणतात गाड्या याच्या मनात काहीतरी पाप आलं. मी ज्यावेळेस 2 शिव्या देईल त्यावेळेस त्याला वाटतं आता पुरुषा बोलायला लागला. हे स्वयंसेवक, हे बघा, हे स्वयंसेवक या सप्त्याचे खांब आहेत. 250, 300 किलोमीटरहून हे लोक रात्री 1-1 वाजे लोक सेवा करतात. असं त्यांना वाटत नाहीये. मी मागच्याही वर्षी सांगितलं आणि याही वर्षी सांगतोय. बघा, मागच्या वर्षी त्यांना फक्त आणण्या जाण्यासाठी गाडी लागते, आम्ही गाड्या पाठवल्या. आणि मागच्या वर्षी त्यांना म्हणलं तुम्ही गाडी घेऊन या, ते 4 गाड्या घेऊन आले. आणि आमचे बांबुर्डीचे वगैरे जे स्वयंसेवक आहे त्यांना मी डिझेलचे पैसे द्यायला लागले. त्यातले 2 लोक रडले, म्हणे महाराज तुमच्याकडून जर आम्ही पैसे घेतले तर पाप लागल म्हणे आम्हाला. काय म्हणले? पाप लागल. हे बघा,
तुम्ही लोक हे सहकार्य करतात म्हणून हा कार्यक्रम, नाही तर एवढं मोठं नियोजन माझ्याकडून होतं का? मी का वाढवू शकतो का? काहीच करू शकत नाही. रात्री 3 वाजता जरी लाईट गेली तरी सुद्धा पाण्याची व्यवस्था करणारे तरुण पोरं, तिकडं स्वच्छालय आहे, स्वच्छालय सुद्धा साफ करण्याची व्यवस्था. हे बघा, एवढे तुमचे उपकार आहे की ते मी शब्दानं वर्णन करू शकत नाहीये, पण एवढी गॅरंटी नक्कीच देतो. हे बघा, ही सेवा काही पाटणकर बाबाची नाहीये, ही सेवा काही पुरुषोत्तम महाराजाची नाहीये. तुम्ही जी मी पोरांना सांगितलं, रात्र पोरं जागत असतात. देळगाव गुबेचे असतील, मंगरुळ, इसरूळ, सगळे पोरं रात्रंदिवस स्वतःचे शेतीचे काम मडे झाकून या करती पेरणी. 29च्या नंतर लोकांना सरकी लावायची काही नाही, ठिबक लांबून ठेवलंय, पण रात्रंदिवस पोरांनी वाहून घेतलंय. हे बघा, माझी सेवा नाही करत आहे तुम्ही, पाटणकर बाबाची सेवा करत नाहीये. ही सेवा तुम्ही चोखोबरायची करत आहात. आणि मी नारदाच्या गादीवरून सांगतो, ही चोखोबरायची सेवा तुम्ही एवढी अंतकरणपूर्वक करतात ना, निश्चित ही सेवा तुम्हाला कुठं ना कुठं फळ दिल्याशिवाय राहणार नाहीये. अरे साधूची सेवा जर देव करतोय न सांगता करी, अरे चोखोबरायच्या पत्नीचं बाळांपण केलंय महाराज माझ्या पांडुरंगाने. बाळांपण, बाळांपणासारखं किती खराब काम आहे. त्या लेकराचे बाळा ते धुवायचे, सकाळी उठायचं, पाणी आणायचं, किती त्रास. पण चोखोबरायच्या पत्नीचं बाळांपण जर पांडुरंग परमात्मा करतोय, तर त्या चोखोबरायच्या सप्ताहामध्ये जर आपण वाढण्याची सेवा करत असेल, तर असं समजा पांडुरंगाच्या नंतर ती सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. म्हणून तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता म्हणूनच हे चाललंय. म्हणून देवाच्या मागे जा. एकदा का देवाच्या मागे गेलं की आजी देतो पोट भरी पुरी म्हणालो तो वरी. याच्यासाठी हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि तुकोबराय सांगा, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू, अंतकरणातले विकार नष्ट करा. जय हो. काढून टाका. आणि हे जर काढले, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तेथे. तुका म्हणे सांडा गाठी तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तोवरी. भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी. गाठ बाई कोणा सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कोसवर सोसू देंगा. अनेक प्रकारच्या खोड्या माझ्या जगाच्या मालकाने केल्या. आवरी आवरी आपुला काना, नासी येल्या आमुच्या कोणा काय करतो, येतो आमुचे गरासी, धमकावी तोले की सुनासी. कोठे लोणी सांग आमासी न सांगता, वासुरे सोडी विदेशी. अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर, खोड्या केल्यानंतर भगवंताने यशोदेने सांगितलं, भाऊ
तू आता गावात राहू नको, काय कर, वासरं गाई घेऊन काय जाय, यमुनेच्या तीरी जाय. अनेक प्रकारच्या तिथेही खोड्या भगवंताने केलेल्या आहे. विट्टू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर गोपाळ सुद्धा थकले. ए देवा, किती वेळ करणार आहेत, कारण की सर्वांना आम्हाला आज कशाची लागलेली आहे, कशाची, आमरसाची, बरोबर आहे का नाही. आणि काय माहितीये का, एवढ्या लोकांना आम्ही सांगताना सर्वांनी सांगितलं होतं. आज सुद्धा देवेंद्रजीची 12:30ची वेळ भेटत होती, पण त्यांना म्हणलं साहेब आम्ही एका माणसासाठी हजारो लोकांना उन्हात नाही ठेवू शकत महाराजाचं. कारण हे बघा, एवढ्या लोकांना जेव घालायचं ऊन खूप आहे आणि उन्हामध्ये एवढ्या लोकांचं जेवण शक्य होत नाहीये. मग ते म्हणे महाराज कसं, म्हणलं तुम्ही नुसता संदेश जरी दिला तरी खूप झालं महाराज, बाकी काही गरज नाहीये. आणि ते जरी नाही आले तरी त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून आमचे विजूभाऊ आलेच ना महाराज, बरोबर आहे का नाही. त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून ज्यांनी मागच्याही वर्षी आपल्या सप्त्याला खूप मोठं सहकार्य केलं, आणि हा जो संत निवास दिसतोय त्याच्यासाठी 20 लाख रुपयाचा निधी, ते राहायला बदनापूर मतदारसंघातले आमदार आहे, पण त्यांनी आपल्या चोकोबरायचा सोहळा पाहून 20 लाख रुपयाचा निधी आपल्या संत निवासाठी दिला. आमचे कुचे साहेब सुद्धा आले. आता कुचे साहेब आले म्हणजे बीजेपी झाली ना, बरोबर आहे का नाही. कोणीतरी एक प्रतिनिधित्व करणारा मनुष्य पाहिजेत. आता काय माहितीये का, जेवढा मोठा माणूस तेवढा त्याच्या पाठीमागे काय असतो, व्याप असतो. अजून निवडणुका संपलेल्या नाहीये, त्याच्यामुळं साहेब आले, आम्ही असं समजू आता देवेंद्रजीच आले. विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव चला बळू गाई बाई सुजेव एकेटाई बहु केली वन वन पायी पिटी झाला. सर्व गायी एकत्रित केल्या, सर्व भगवान परमात्मे, सर्व गोपाळ सगळे एकत्रित झाले. आणि पहिला कला माझ्या भगवंताने कुठे केलाय, यमुनेच्या किनारी केला. बिभ्रत वेणुम जठरपट यो शृंगवेत्रेच कक्षे वामे पान तत्फलांगिलिषु तिष्ठन्मध्ये सुपरिसूर्यो हासयन् नर्मविश्वै स्वर्गे लोके मिषति भुभुज यज्ञ भूपाल. गोपाल भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. तोच काला माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची आहे. फक्त सर्व मंडळीला विनंती आहे, जोपर्यंत काही सूचना होत नाही तोपर्यंत माझी विनंती आहे. हे बघा, उठू नका. ज्यांना ऊन लागत असेल पाठीमागं सुद्धा मंडपाची व्यवस्था आहे, पण इथं जेवढे काही मायबाप समोर बसले त्यांना विनंती आहे, आपण
10-5 मिनिटं जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये, कारण की ऊन खूप असल्यामुळे आपण ती रिक्स घेणार नाहीये. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळीला माझी विनंती आहे, एवढं ऊन तापतंय, मी आमच्या संत चोखोबराय संस्थांच्या वतीने प्रत्येकाला विनंती करतो, हे बघा प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे का नाही? एक नाही 2 मोबाईल आहे का नाही? मग महिन्याला रिचार्ज संपलं की रिचार्ज करता का नाही तुम्ही? मोबाईलला तुमच्या लेकरापेक्षा जास्त जपता का नाही? मग मी तुम्हाला सर्वांना एक भीक मागतोय. ती भीक अशी आहे, इथं जेवढे काही मंडळी उपस्थित आहे, आजपासून चोखोबरायच्या मंदिरातून आपण घरी गेलो की प्रत्येकाने एक संकल्प करा की मी प्रत्येक मनुष्य एक झाड लावेल आणि ते झाड काय करू आपण सांभाळू. त्याच्यामुळे हे ऊन पहा तुम्ही, उन्हानं लोक मरायला लागले. आता पूर्वी आपल्या माडवडिलांनी झाडं लावले ते आपल्या कामी आले, आपण लावल्यावर कमीत कमी नातवायला कामी येतील का नाही? म्हणून हा संकल्प घेऊन प्रत्येकाने जा. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी, समाज एवढा मोठा कार्यक्रम पाहून सुद्धा त्यांनी मला आणि लहाने साहेबाला सांगितलं, तरी सुद्धा माझ्या मनाला व्यवस्थित काही वाटत नाही. ते म्हणलं मला का एवढा मोठा कार्यक्रम, पुण्यामध्ये एवढी गर्दी कधी जमलीच नाहीये. पण ते मला म्हणायचे, पुरुषोत्तम महाराज, एक बाहेर राज्यातला मनुष्य आपल्या महाराष्ट्रात येऊन जर एवढा मोठा समाज गोळा करू शकतो, तर आपल्या ज्ञानोबराय तुकोबराने आपल्याला काय कमी केलेलं आहे? काय म्हणले ते? ज्ञानोबराय तुकोबराने काय कमी केलेलं आहे? माझी सुद्धा इच्छा आहे की वारकरी संप्रदायाचा मनुष्य अशा व्यासपीठावर गेला पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही हिंदी तयार करा. आमच्या पंकज महाराजांना सांगितलं, तुम्ही हिंदी बोला, इंग्लिश बोला, नुसतं ज्ञानोबराय पुरतं महाराष्ट्र ठेवू नका. ज्ञानोबरायचे विचार महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर, विदेशात सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाचा मनुष्य गेला पाहिजे. आणि कोणताही आळंदीतला वारकरी असेल, कोणी एखादा अनाथ असेल, एखादी विधवा मायमाऊली असेल, कोणालाही कोणतीही अडचण येऊ द्या, जागृत देवस्थान आहे महाराज. ते कोणतं देवस्थान आहे? जागृत देवस्थान. रात्री 3ला जरी फोन केला आणि कोणाला जरी अडचण आली, मला वाटतं हजारो लाखो लोकांना कोरोनाच्या काळामध्ये या कुटुंबांनी खूप मदत केली. जेवण्याची व्यवस्था, त्यांची रेमडेसिवीरची व्यवस्था, ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा सोबत सुद्धा त्यांच्या 4 ॲम्ब्युलन्स असतात, त्यांचा ग्रुप असतो, एवढी सुंदर सेवा करतात. खरं सांगू, असेच जर महाराष्ट्रामध्ये सर्वच मंडळी माझ्या वारकरी संप्रदायाची सेवा करणारे निर्माण झाले आणि तुमच्या अंतःकरणामध्ये धर्माविषयी जी आस्था आहे, वारकऱ्यांविषयी जे प्रेम आहे, धर्माविषयी जे सद्भाव आहे, असा जर प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला, तर मी माझ्या चोखोबरायच्या दरबारात सांगतो, भविष्यात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून भाऊ सुद्धा आहेत, त्यांचे सर्व सवंगडी आहेत, आमचे गणेश दादा, त्यांचे वडील, आमचे शिवले साहेब, सर्वच मंडळी आहेत, आमचे संतोष भाऊ लहाने साहेब, आमचे दाजी सुद्धा आहेत, सर्वच मंडळी आहेत. हे सर्व मंडळी पुण्याहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी येतात. मी यांना डायरेक्ट कार्यक्रमाला या म्हणतो, कारण की आमच्याकडून तुमची व्यवस्था होत नाही. बरं साहेब, आम्ही उदासीन आखाड्यातले लोक आहे महाराज, खूप गरीब लोक आहे. 24 तास तुम्ही राजवाड्यात राहणारे लोक. हे बघा, आम्ही तुम्हाला साधं पाणी सुद्धा थंड देऊ शकत नाही, पण हे बघा, आम्ही तुमची व्यवस्था नाही करू शकत, पण आम्ही लोक तुम्हाला प्रेम खूप देऊ शकतो महाराज. हे जे लोक मंडळी ना, यांच्याकडे पैसा नसेल साहेब, हे खूप गरीब लोक असतील, पण हे प्रेम एवढं देऊ शकतात. आणि प्रेमापेक्षा या जगात सर्वात मोठं धन कोणतंच नाहीये महाराज. म्हणून तुमची सेवा आता राधेश्यामजी सुद्धा आलेले आहेत महाराज. हे मोठे लोक आहेत, अख्ख्या आशिया खंडामध्ये त्यांची बँक सर्वात सुंदर आहे महाराज. अजून 1% सुद्धा त्या बँकेला कलंक नाही लागला, नाही तर हजारो बँका दररोज डुबता येते महाराज. हे बघा, ते बँकेचे जरी ते बँकेचे सर्व आहेत, त्यांच्याकडे काय प्रॉपर्टी मला काही घेणं देणं नाही, पण मी त्यांचा जवळून अभ्यास केला. माझ्या कन्हैयाचे ते 1 नंबरचे भक्त आहे महाराज, कृष्णाचे भक्त आहे. ते मला म्हणे, महाराज आमच्या आश्रमावर तुम्ही एकदा या, आमची कृष्णाची मूर्ती पहा. ते म्हणे, महाराज काय मूर्ती हो, गायीची सेवा करतात, गोरगरिबाला मदत करतात. अरे नुसत्या बुलढाणा अर्बनमध्ये आपल्या जिल्ह्यातले कमीत कमी 10 ते 15 हजार लोक असतील महाराज. 15,000 लोकांच्या घराच्या जेवणाची व्यवस्था जो महात्मा करतोय, खरंच निश्चित असे लोक. अरे स्वतःची प्रगती तर कुत्र बी करताना हो, त्याला करायला घर आहे का, त्याच्याकडे आधार कार्ड आहे का, पॅन कार्ड आहे का, तरी सुद्धा ते 10 पिल्यांचं संगोपन करतं. स्वतःची प्रगती करू नका. तुम्ही देवानं जर तुम्हाला मोठं केलं असेल, तर तुमच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला पाहिजे की माझ्यामुळं कमीत कमी 1000 लोक मोठे झाले पाहिजेत, अशी सद्भावना ठेवा. निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वच मंडळी तुम्ही आहेत. आमचे कुचे साहेब सुद्धा, कुठं राहिला त्यांचा मतदारसंघ, मी त्यांना म्हणलं बाकीचं काहीच माहित नाही, तुम्ही काल्याच्या कीर्तनाला, हे हक्काचे लोक आहे बरं. हे आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये म्हणून जवळ आलेलो नाहीये, हे आमच्या कुटुंबातले लोक आहे, सुखदुःखामध्ये आमच्या सोबत उभे राहणारे लोक आहे. आणि मला असं वाटतं, वारकरी आमदार आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, गळ्यामध्ये काय आहे, तुळशीची माळ आहे. आणि जर माळकरी आमदार होत असेल तर महाराज, ते आमच्या संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे. साहेब सुद्धा आलेले आहेत, आमचे रामू काका सुद्धा आहेत महाराज, पंढरपूरचे वारकरी आहे. आपल्या समोरची दिंडी असते, आपल्या तावरे नानांची दिंडी,
तिथं नेहमीच चाललेलं असतात आणि त्यांचं एकच फक्त महाराज लोकांवर वारकरी लोकांवर काय करायचं प्रेम करायचं तुम्ही सर्व मंडळी प्रेम करता हे बघा विजू भाऊ राधेश्यामजी आम्ही पैसे नाही कमवले जीवनामध्ये तुम्ही माझं आधार पॅन कार्ड घेऊन जा लहाने साहेबाला माहिती आहे सोपनला तर सगळं डिटेल माहिती आहे तुम्ही कोणत्याही अकाउंटमध्ये पहा मी एवढं लाईव्ह बोलतोय म्हणजे खोटं बोलतोय असं नाही चोखोबरायच्या दरबारामध्ये आहे तुम्ही माझं आधार पॅन कार्ड घेऊन जा कोणत्याच बँकेत माझी FD नाहीये 1.5 एकर जमीन माझ्या नावावर आहे किती 1.5 एकर जमीन असेल आणि जेवढी होती माझ्या नावावर त्या आश्रमाच्या नावावर मागच्या वर्षीच केली हे बघा पैसा नाही कमवला आम्ही लोकांनी अजून घर सुद्धा नाही प्रॉपर्टी नाही कमवली काहीच कमवलं नाही पण चोखोबरायच्या दरबारात सांगतो आम्ही जेवढं लोकांचं प्रेम कमवलं ना महाराज याच्यापेक्षा आम्हाला देवानं काही नाही दिलं तरी चालतं तुम्ही लोक पुण्याहून आमच्यासाठी इथं येतात याच्यापेक्षा दुसरी संपत्ती काय असेल आमची सर्वच मंडळी हीच संपत्ती चोखोबरायने जीवनभर मी फक्त चोखोबरायच्या दरबारामध्ये एवढीच विनंती चोखोबरायला करतो चोखोबराया आजपर्यंत संप्रदायाचं नाव मोठं व्हावं यासाठीच आम्ही प्रयत्न केले इथून पुढे सुद्धा जेवढं जीवन शिल्लक आहे तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये असं कोणतंच कार्य होऊ देऊ नका की माझ्या चोखोबरायचा माझ्या संप्रदायाला खाली पाहण्याची वेळ येईल एवढीच चोखोबरायला मागणी मागायची आणि आजची झालेली शिवा भगवंताच्या चरणी काय करायची अर्पण करायची पण सर्वांना विनंती आहे कृपया 10, 5, 15 मिनिटं तुमचे घेतो फक्त हात जोडून विनंती आहे कृपया कोणीही उठू नका विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय